भरपूरदा आता तुम्ही जर कुंडली दाखवली असेल किंवा कुठले ऍस्ट्रोलॉजिस्ट कडे गेले असाल, न्यूमरोलॉजिस्ट कडे गेले असाल, एनिथिंग टॅरो रीडर कडे वगैरे पण गेले असाल, तर भरपूर जण तुम्हाला जेमस्टोन देतात. म्हणजे जे नवग्रहांच्या अंगठ्या असतात, जे स्टोन असतात ना, ते देतात. पण मी सांगते ते घालू नये. का घालू नये? आम्हीही त्या क्षेत्रात आहोत, पण तरी मी सांगते ते घालू नये. कारण सपोज भरपूर जणांना मंगळ असतो म्हणून मंगळाची अंगठी दिली जाते, ती रेड कलरची दिसते ना ती. पण त्या उलट जर तुम्ही त्यांना मंगळ शांत होण्यासाठी तो स्टोन घातला, तर त्या व्यक्तीचं ऍग्रेशन वाढेल कुठे ना कुठे. जर ते अग्रेसिव्ह असेल म्हणून त्याला मंत्रून दिला असेल, तर ते अग्रेशन शांत होईल. पण त्याच्यातली सेक्स पॉवर जी आहे, म्हणजे भरपूरदा कुवाऱ्या मुलांना मुलींनाही घातलं जातं, त्याच्यातले जे सेक्स इंटेन्सिव्ह असतात ना, ते वाढत जातात. म्हणजे त्यांना सेक्शुअल अट्रॅक्शन वाढायला लागतं. म्हणून सहसा करून मंगळाचा हा उपाय तर एकदमच रॉंग आहे, की मंगळासाठी किंवा इतर कुठल्याही याच्यासाठी जसे चांगले परिणाम आहेत तसे दुष्परिणामही द्यायला लागतात. आणि आपण कुठल्या ओरामध्ये फिरतोय दिवसभर, हेही गोष्टीचा इफेक्ट त्यांच्यावर होत असतो. म्हणून सहसा करून कुठलेही जेमस्टोन घालू नये. हा, क्रिस्टल घालू शकतात. क्रिस्टल, कारण क्रिस्टलला तुम्हाला स्वतःला चार्ज करता येतात. स्वतःला तुम्ही त्याला चार्ज करून घालू शकतात. क्रिस्टल चार्ज करायचे खूप छोट्या छोट्या रेमेडीज आहेत. किंवा क्रिस्टल हे केमिकल फॉर्म मध्ये असतात, की फॉस्फरस वगैरे हे सगळे मिळून बनलेले असतात. त्याचा इफेक्ट तुमच्या बॉडीवर खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. पण तेही तुम्हाला योग्य घालायचे आहेत. कुठले पण इंस्टाग्रामवर, युट्यूबवर, कुठल्याही ऍपवर, अमेझॉन वगैरे बघितलं आणि तुम्ही परचेस केलं, असं करू नका. तुमच्यासाठी कुठलं सुटेबल आहे, तुमचं कुठल्या चक्रासाठी तो आहे, कुठलं चक्र तुमचं ब्लॉकेज आहे, किंवा कुठल्या चक्राला तुम्हाला बॅलन्स करायचा आहे, ह्या पण गोष्टी महत्वाच्या असतात. सो माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.